रामकृष्ण हरी. भगवती श्री ज्ञानेश्वरीमध्ये अध्याय 6वा आणि 6व्या अध्यायामध्ये काल आपण विषय पाहत होतो की ते स्थान जे आहे ते स्थान त्या ठिकाणी कसं असावं, त्या स्थानाचा महिमा पाहत असताना त्या स्थानावरती कोणाचा वास झाला असावा, तर त्या स्थानावरती काही साधू संत जे असतील त्या साधू संतांचा सुद्धा त्या स्थानावरती वास झालेला असावा, ते त्या ठिकाणी राहणारे असावेत. अजून त्या स्थानावरती कोण असावे, तर त्या स्थानावरती त्या ठिकाणी काही साधक आणि साधना करणारे असावे. असं त्या ठिकाणी जे स्थान आहे ते स्थान त्या ठिकाणी जरी पाहिलं सहज आणि त्या ठिकाणी पाहिलं सुद्धा, तर काय होतं, खरं तर शृंगार्याही उपजे देखत घेऊ, हे राज्यवर सांडीचे मग निवांत येथेची असे. म्हणजे त्या ठिकाणी आपण काल एक भरचू त्या भरचूच्या बाबतीत एक कथा पाहिली की त्याला त्या ठिकाणी ते असं स्थान प्राप्त झालं आणि ते असं स्थान पाहिल्याच्या नंतर त्याला शृंगाराई म्हणजे त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या शृंगाराने युक्त लोक असतात. म्हणजे केवळ चेहऱ्यावरला शृंगार, देखणं दिसणं याला शृंगार असं म्हणावं असं नाही. तो एक प्रकारचा भोगच आहे. म्हणजे स्वतःला शृंगारित करणं हा पण एक भोगच आहे. हा पण एक विलास आहे. आणि बाकीचं जे ऐश्वर्य भोगणं आहे, तो सुद्धा एक विलास भोग, तो सुद्धा एक त्या ठिकाणी शृंगारच आहे. असा त्या ठिकाणी भोगी, विलासी जरी मनुष्य असेल आणि त्याने ते स्थान जर त्या ठिकाणी पाहिलं, ते स्थान पाहिल्याच्या नंतर काय होतं, की बस आता हे स्थान आहे. या स्थानावरती काय करावं? त्या ठिकाणी हे राज्य ते एक मोठं त्याचं राज्य असेल सार्वभौम्य, एक क्षत्रिय असणारे राज्य, ते सर्व राज्य त्या असणाऱ्या स्थानावरून वळवून टाकावं. आणि मग काय करावं? मग निवांत येथेच अशीचे आणि निवांतपणे, निश्चितपणे या स्थानावरती आपण वास करावा. या स्थानाला सोडून जाऊच नाही. असं कधी होतं त्याला? पाहताक्षणी म्हणजे त्या स्थानाचा आधी काहीतरी महिमा वगैरे काय ऐकलेला नसतो. पण नुसतं आपलं सहज त्या स्थानावरती गेला आणि त्या स्थानाला पाहिलं आणि पाहता क्षणी काय त्याच्या मनामध्ये असा भाव निर्माण झाला की सगळं याच्यावरती वळून टाकावं आणि इथंच राहावं, अशा त्या अंतःकरणामध्ये अवस्था होते. बरं त्या ठिकाणी पाहिलं पाखंड्यांना सुद्धा त्या ठिकाणी काय त्या स्थानाबरोबर आस्था निर्माण होते. त्यांचा समूळ पाखंडीपणा जातो किंवा समूळ त्या ठिकाणी अशी अवस्था होती का बस इथंच आता तपश्चर्या वगैरे करावी. सकामाचं वर्णन करून सांगितलं की सकाम पुरुषाला सुद्धा काय त्या ठिकाणी असा स्वाभाविकपणे सहज जरी त्या स्थानावर आला, तर त्या स्थानावर गेल्याच्या नंतर परत माघारी मागवता म्हणजे परत माघारी निघो विसरे म्हणजे परत मागं जायचं सुद्धा त्या ठिकाणी तो विसरून जातो. किंवा त्या ठिकाणी भ्रमण करणारी सतत भटकंती करणारी जरी लोक असतील, तर त्या भटकंती करणाऱ्या लोकांना सुद्धा ते स्थान भटकंती करायचं थांबवतं. किंवा त्या ठिकाणी न राहणाऱ्याची इच्छा म्हणजे या स्थानावरती राहू नये, एका ठिकाणी कधी राहू नये, असं जरी कोणी असेल तर त्याला सुद्धा त्या ठिकाणी राहावं वाटतं. आणि ज्या ठिकाणी कोणत्या प्रकारची वैराग्य नसताना सुद्धा हे स्थान आहे की त्या असणाऱ्या साधकाला थापटून चेवावी म्हणजे त्या ठिकाणी थापटून ते जागं करणारं स्थान असतं. हे पाहत असताना खाली दोन ओव्यांचा विचार चालू होता की जे येणे माने बरवंट आणि तैशीची अति चोखट, जेथ अधिष्ठान प्रगट डोळा दिसे. जे येणे माने बरवंट, येणे माने म्हणजे काय? या सर्वांपेक्षा म्हणजे हे राज्य असो नाहीतर आणखीन ते काही असो, त्याच्या मानाने आहे का नाही, हे जे स्थान आहे हे कसं आहे? बरवंट आहे, चांगलं आहे. आणि नुसतं बरवंट आहे एवढं नाही, तरी आणि तैशीची अति चोखट तशाच पद्धतीनं काय आहे, अति चोखट अतिशय त्या ठिकाणी शुद्ध आहे किंवा अतिशय त्या ठिकाणी पवित्र आहे. काय हे चोखट आहे, काय पवित्र आहे? ज्या स्थानावरती अधिष्ठान प्रगट डोळा दिसे,
म्हणजे जे आपलं अधिष्ठान आहे. काय आपलं अधिष्ठान आहे? तर ब्रह्म आपलं अधिष्ठान आहे. आणि त्या ब्रह्मस्वरूपाला काय आहे, ते स्थान जे आहे ते काय करतं? प्रगट डोळा दिसे. म्हणजे त्या डोळ्याला प्रगट रूपाने त्याची प्रतीती येते. कुठे येते? स्थानावर येते. वास्तविक पाहिलं तर त्या असणाऱ्या स्वरूपाला पाहण्याकरता कशाची आवश्यकता आहे? ज्ञानाचीच आवश्यकता आहे. ज्ञानोबरायांचा सिद्धांतचे वाचून ज्ञानी विनय एके. उपाय करशी जितके ते गुंतीशी अधिके रुखी. आणि मग हे खरं का हे खरं पाहायला गेलं तर हे पण खरं आणि माऊली म्हणतात ते पण खरं. म्हणजे मग हे खरं आणि ते खरं, मग नक्की कोणतं खरं मानायचं? तर या स्थानावरती त्या साधकाला अशी अनुभूती येते की आतापर्यंत जे सुख आम्हाला प्राप्त झालं नाही, ते सुख मात्र ह्या स्थानावरती आम्हाला प्राप्त झालं. बरं, ह्या स्थानावरती आम्ही काही भोगलंय का? या स्थानावरती आम्हाला काही वेगळं मिळालं का? काही वेगळं मिळालं नाही. उलट हाय ते पण निघून गेलं आणि मोकळं झाल्यासारखं झालं. मग मोकळं झाल्यासारखं झाल्याच्या नंतर ह्या स्थानावरती आम्हाला काय मिळालं? म्हणजे ते भोग सुखाचे सोहळे अपंग आठवत असेल तर पहा. नाही मिळे ते काहीतरी तुकोबाराय म्हणतात. म्हणजे जे मिळण्यासारखं नव्हतं. काल्याच्या अभंगामध्ये काल्याचाच अभंग आहे. त्याच्यामध्ये म्हटलं जातं, नाही मिळे ते म्हणजे जे मिळण्यासारखं नाही, ते आम्हाला या परमात्म्याच्या सहवासामध्ये प्राप्त झालं. भोग सुखाचे सोहळे आणि अशा पद्धतीचे भोग त्या सुखाचे ह्या ठिकाणी काय झाले आम्हाला? सोहळेच्या सोहळे त्या ठिकाणी झालेले. म्हणजे याचा अर्थ काय झालं? याचा अर्थ एवढंच झालं, तिकडले काय घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे फुर. घरी कशाचे सरोवर आहे? ताक. ताक म्हणजे आसार आहे. म्हणजे ताक म्हणजे संसार आहे आणि परमात्मा म्हणजे काय? सार आहे. येथे नवनीताचे सार. नवनीत म्हणजे लोणी, तूप. त्याचं काय या ठिकाणी? सार आहे. म्हणजे मग बाकीचं जे फलकट आहे, ते फलकट निघून जातं आणि काय शिल्लक राहतं? तर या ठिकाणी सार काय? ते सार या ठिकाणी शिल्लक राहतं. पण ते सार कसं काय या ठिकाणी शिल्लक राहतं? वास्तविक पाहिलं तर बाकीच्या ज्या सगळे विषय आहेत, ते सगळे विषय या स्थानाला पाहिल्याच्या नंतर विषय त्या ठिकाणी सुटून जातात. विषय सुटून गेल्याच्या नंतर काय मिळतं आपल्याला? विषय विवर्जित अवस्था प्राप्त होते. अशी विषय विवर्जित अवस्था प्राप्त होणं म्हणजेच काय प्राप्त होणं? आपलं स्वरूप त्या ठिकाणी प्राप्त होणं. आपलं स्वरूप म्हणजे काय? ब्रह्मच आपलं त्या ठिकाणी स्वरूप आहे. आणि या ब्रह्मस्वरूपाची काय होते आपल्याला? प्रतीती येते. ब्रह्मस्वरूपाची आपल्याला चांगल्या प्रकारची अनुभूती येते. कुठे येते? या स्थानावर गेल्याच्या नंतर अनुभूती येते. बरे, मग ते म्हटले तुम्हाला ज्ञानी वाचून ज्ञानी विनय एके. पण या ठिकाणी ज्ञानाची आता आवश्यकता राहिली का? का ज्ञानाच्या पार पलीकडे गेला? ज्ञानाच्या पलीकडे गेला. त्याला म्हणलं सांगा आता कसं दिसतंय? त्याला ते सांगता येईल का? त्याला ते मात्र सांगता येणार नाही. अशा अवस्थेला तसं कालच पाहिलं आपण की मुक्या मनुष्याला साखर खाऊ घातली आणि त्याला सांगितलं, "सांगा बरं साखर किती गोड लागली?" त्याने काय सांगावं बरं साखर किती गोड लागली? म्हणजे त्याला सांगता येत नाही. का सांगता येत नाही? कारण तो ज्ञानाच्याही पलीकडे निघून गेलेला आहे. म्हणून ह्या स्थानाचं इतकं महत्त्व सांगितलं, की या स्थानावरती आपल्याला आपलं जे ब्रह्मस्वरूप आहे, हे ब्रह्मस्वरूप आपल्या डोळ्याने आपल्याला प्रगटपणे चांगल्या प्रकारे प्रतीतीला अनुभवला येतं. इथं दिसे शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? दिसे म्हणजे ते दिसतं का आपल्याला? दिसत नाही. दिसे शब्दाने काय पाहायचं आपण? त्याचा अनुभव येतो, त्याची प्रतीती येते. कारण शास्त्राचा काय सिद्धांत आहे? का जे ज्याचं स्वरूप असतं, ते त्याला कधीच प्रतीत होत नाही. कधीच त्याला अनुभवला येत नाही. म्हणजे ते पंचदशी एक द्वारका मठाची आलेली आहे. त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं, नटू कितीही पटू झाला, तर तो आपल्या खांद्यावर बसत नाही. बसला तर दुसऱ्याच्या खांद्यावर बसतो. म्हणजे काय? तो पैलवान किती जरी पटाईत झाला तर तो स्वतःच्या खांद्यावर बसेल का कधी? तो स्वतःच्या खांद्यावरती कधीच बसू शकत नाही. तो बसला तर कोणच्या खांद्यावर बसेल? दुसऱ्याच्या खांद्यावर बसू शकतो. म्हणजे जे आपलं स्वरूप आहे, ते आपल्याला कधी अनुभूतीला, प्रतीतीला येईल का? ते प्रतीतीला येत नाही. मग ते काय प्रतीतीला येतं? वास्तविक पाहिलं तर हे सगळं जगत सुटणं आणि मोकळं होणं हे प्रतीतीला येतं. आणि हे प्रतीतीला आलं रे आलं, की तेच आपलं काय स्वरूप आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा अभिनिवेश नसणं, हेच खरं आपलं स्वरूप आहे. आपल्याला काय होतं, बाकीचे विषय मिळाले का मग त्या विषयाच्या सापेक्ष आपण म्हणतो, बघा आता आम्हाला आहे ना, हे मिळाल्यापासून बरंच सुख झालं. म्हणजे फार पूर्वी गरीब होतो आणि आता बंगला, गाडी सगळं आता हे आम्हाला मिळालं. म्हणून आमचे आता दिवस चांगले आले. हे दिवस चांगले आले का दिवस वाईट आले? खरं पाहायला गेलं तर
हे दिवस वाईट आले. काय वाईट आले? कारण तो आता काय झाला त्याच्यामध्ये जास्तच गुंतला. कशामध्ये? या विषयामध्ये. आपण म्हणतो त्याला सुख. खरं ते सुख आहे का? अहो ते सगळं जाणं आणि मी शिल्लक राहणं. मी म्हणजे तो अभिमान आहे. म्हणजे अभिमान म्हणजे आस्था रूपाने अ, अ, त्या दिवशी आपण मागं असं पाहिलं की 5 अंश असतात. आस्थी, भाती, प्रिय. आस्थी, भाती, प्रिय आणि नाम आणि रूप हे 5 अंश प्रत्येक वस्तूच्या ठिकाणी असतात की नाही. त्याच्यामध्ये आपण आस्थी आहे की नाही काहीतरी परमात्मा स्वरूपाचं आस्था शिल्लक असणं म्हणजे त्या ठिकाणी आस्था शिल्लक असणं म्हणजे तो सतरूपाने प्रतीतीला येणं आणि तो सतरूपाने कोण आहे? मी आहे. मग मीनं काय प्रतीतीला येतं? सतरूप प्रतीतीला येतं. मी हे म्हणतो. कोण म्हणतो? जो म्हणणारा आहे तो म्हणू शकतो. जे म्हणणारच नाही ते म्हणेल का कधी? दगड, माती हे कधी म्हणतील का मी? कारण ते जड आहे आणि मी म्हणतो हा कोण आहे? मी म्हणणारा हा सत्स्वरूप आहे, हा सच्चिदानंद रूप आहे. हा मी त्या ठिकाणी काय आहे? मी अशा अर्थाने घ्यायचा बरं का. म्हणजे मी सच्चिदानंद रूपाने आहे अशा अर्थाने तो मी घ्यायचा आणि तो त्या ठिकाणी आपल्याला काय होतो? प्रतीतीला येतो, अनुभवाला येतो. आणि अनेकही एक पाहावे, जे साधकी बसते व्हावे आणि जना चेनी पायरवे रोळेची ना अनेकही एक पाहावे. आणखीन ते असणारं जे स्थान आहे, त्या स्थानामध्ये अनेक एक गोष्ट त्या ठिकाणी पाहिली पाहिजे. काय पाहिली त्या स्थानाच्या ठिकाणी, की जे साधकी वसती व्हावे, म्हणजे त्या असणाऱ्या स्थानावरती साधकाने वस्ती केलेली असावी. साधक त्या स्थानावरती राहिलेले असावे. साधकाने काही काळ त्या स्थानावरती बसून काहीतरी तप, साधना, अनुष्ठान या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी कराव्या असं तिथं म्हणणं आहे. म्हणजे का बरं? कारण त्या ठिकाणी जे साधना करणारे साधक आहे ते मलिन नसतात. मग काय असतात? ते शुद्ध होण्याच्या मार्गाकडे चालणारे असतात. त्याने त्या साधनावर बसून आपलं अंतःकरण शुद्ध केलेलं आहे. आपलं अंतःकरण पवित्र केलेलं आहे. अंतःकरणातला मल घालवलेला आहे. अंतःकरणातला विक्षेप घालवलेला आहे. अंतःकरणामध्ये बऱ्याच काही गोष्टी होत्यात. तो का आहे की नाही यवने गोपाळ आहे तो तेथे. म्हणजे त्याने काय केलं? ते सगळं जे गबाळ होतं, हे गबाळ घालवलेलं आहे. आणि त्या ठिकाणी काही परमात्मा स्वरूपाला अंतःकरणामध्ये प्रगट केलेला आहे. असे जे साधक आहे त्या साधकांचं काही वलय तयार झालेलं असतं आणि ते वलयाचा परिणाम त्या असणाऱ्या स्थानावरती कधी होत असतो. म्हणून असे काही जे साधक असेल त्या साधकाने त्या ठिकाणी काही वस्ती केलेली असावी. एक तर साधक सांगितले, नाही तर मग संत सांगितले. संत असो नाही तर साधक असो कोणीतरी त्या ठिकाणी त्या सुख अनुपम्य संताशी चरण प्रत्यक्ष अलंकार होणं गेलं. आता त्या अलंकापुरीचं वर्णन आलं की नाही. इकडे तिकडे बघण्यापेक्षा कुठं पहा अलंकापुरी. या अलंकापुरी आता अलंकापुरीला गेल्याच्या नंतर हे सगळं पाहावं लागेल का आपल्याला? पाहावं लागणार नाही. आधीच सिद्ध आहे ते. काय म्हटलं तुम्ही? 84 सिद्धांचा आणि सिद्ध भेटी मेळा आहे का नाही? तो हा सुख सोहळा अनुपम्य. किती हा सुख सोहळा अनुपम्य? हे उपाधी आहे केला. हे उपमा रहित असणारं अनुपम्य असं असणारं स्थान आहे. म्हणजे मग जसं आळंदी जा, देहूला जा, पंढरपूरला जा, पैठणला जा. इथं संत राहिलेत ना, म्हणून हे स्थान काय मुळातच पवित्र आहे. जसं आता पाहतो की नाही ज्ञानोबांची समाधी कितवी समाधी म्हणे? म्हणे 108 समाधी झाली आणि आता 109वी समाधी त्या ठिकाणी लागलेली आहे. म्हणजे अशा पद्धतीनं माऊली येतात, माऊली जातात. असं एक उदाहरण पाहिलं की ते म्हटले की एक साधक होता आणि दक्षिण भारतातला होता आणि त्या साधकाला समाधी लावण्याची मोठी इच्छा असायची. मला समाधी लागावी म्हणून. पण तो बऱ्याच ठिकाणी फिरला. बऱ्याच ठिकाणी फिरता फिरता त्याला काहीतरी कळालं म्हणले पुण्याजवळ कुठेतरी एक स्थान आहे आळंदी आळंदी म्हणून. तिथं सिद्धांचे महासिद्ध असणारे कोणी ज्ञानोबा आहेत. ते ज्ञानोबांचे आळंदी त्या ठिकाणी जा आणि ते आळंदी ठिकाणी आले. आळंदीला आल्याच्या नंतर त्याने तिथं समाधी लावण्याचा प्रयत्न केला. पहिलंच त्यांना अभ्यास होताच समाधी लावायचा आणि त्या आळंदी सारख्या स्थानावरती आले आणि माऊलींच्या जवळ बसले आणि तिथं त्याने काय केली समाधी लावली. त्या ठिकाणी समाधी लावल्या लावल्या त्याला सहजच समाधी लावली. म्हणजे असे आपण फार दिवसभर थकलो, शरीराला आरामच मिळाला नाही आणि संध्याकाळी अंथरुणावरती पडलो. त्याला म्हणलं जेवता का? त्याला जेवणाची सुद्धा इच्छा होत नाही. त्याला म्हणतो जरा घडीभर बसा, थोडी चर्चा करा. काहीच नको. तो पडल्या पडल्या झोपतो का नाही?
पडल्या पडल्या झोपतो. पण ते स्थान पण तसं असलं पाहिजे ना. जर एखाद्या चटईवरती पडला, झोपला आणि खाली जर खडे टोचत असेल, त्याला झोप येईल का? येणारच नाही झोप. पण तिथं जर मऊ जर आसन असेल चांगल्या पद्धतीचं, तर त्याला झोप येईल का नाही? तसं माऊलींचं जे ठिकाण आहे ते कसं आहे? माऊलीचं ठिकाण त्या ठिकाणी अतिशय पवित्र आहे, अतिशय शुद्ध आहे. त्या ठिकाणी आलेला साधक, त्या साधकाला सहज समाधी लागते. तसं तो आलेला साधक त्याला सहज समाधी लागली. म्हणजे 4-5 दिवसाची समाधी, ती उत्थानच झाले नाही. एवढं त्या माऊलींच्या समाधीचं किंवा त्या माऊलींच्या तीर्थाचं किंवा त्या अलंकापुरीचं इतकं विशेष असणारं काय महत्व आहे. का? माऊलींनी त्या ठिकाणी काय केलेली आहे? साधना केलेली आहे. माऊली तसे साधकाच्या रूपात नाही, माऊली तशी सिद्धाच्या रूपाने भूमिका पाहिली संतांची. काही संत सिद्धांच्या भूमिकेत असतात आणि काही संत साधकाच्या भूमिकेत असतात. तशी माऊली ही सिद्धांच्या भूमिकेतली आहे. सिद्धांच्या भूमिकेत राहून त्या ठिकाणी भूमिका करतात आणि ज्ञानोबराय त्या ठिकाणी साधकाच्या भूमिकेत राहून भूमिका करतात. म्हणजे मग तुकोबराय साधक आहे. तुकोबराय साधक म्हणजे मग ते सिद्ध नव्हते का? सिद्धच आहे. पण काय भूमिका त्यांनी घेतल्यात. रंगमंच असतो की नाही? रंगमंचावरती प्रत्येक जण भूमिका घेतात की नाही? भूमिका घेतात. म्हणजे जसं कृष्ण परमात्मा पाहिला, बलराम पाहिला आणि त्यांची बहीण असणारी सुभद्रा पाहिली. आणि ते काय रंगमंचावरती अभिनय करतात. आता ती सुभद्रा जी आहे, ती सुभद्रा स्त्री आहे का पुरुष आहे खरं पाहायला गेलं तरी? पुरुषच आहे. पण स्त्रीची काय भूमिका आहे. तसं तुकोबरांची भूमिका आहे. भूमिका असते ना, एक सोंग असतं ते. जसं देवाने सोंग नाही घेतली का? काय सोंग घेतली? म्हणजे सोंग घेत असताना त्याने काय सोंग घेतली? अ, म्हणजे देवाने आता रामाचं सोंग घेतलं, कृष्णाचं सोंग घेतलं, वराहाचं सोंग घेतलं, कूर्म, मत्स्य, सुकर हे सगळी सोंग आहे का ते खरं आहे? खरं नाही. तसं हे अभिनव आहे. अभिनय केला कशाचा? एक सिद्धाचा अभिनय केला आणि एक साधकाचा अभिनय केला. नाहीतर तुकोबारायला 15 दिवस समाधी लागते. हे काय सामान्य काम आहे का? 15 दिवसामध्ये साक्षात्कार झाला. विठोबा भेटला निर्विकार. म्हणजे परमात्मा भेटला का नाही? पण तो कसा भेटला? खरा भेटला. निर्विकार स्वरूपाचा भेटला. म्हणजे तुकोबारायला दोन्ही पद्धतीचा अनुभव आहे. साकार रूपाने पण अनुभव आला आणि निराकार रूपाने सुद्धा त्या परमात्म्याचा अनुभव आला. फक्त ती भूमिका आहे तशी. म्हणून अशा पद्धतीनं काय तुकोबारायला आता त्या स्थानावरती किती वर्ष स्थान आपलं 15 दिवस त्या ठिकाणी बसून अनुभव घेतला की नाही. अशा जर आपण स्थानावर गेलं तर आपल्याला समाधी नाही लागू शकत का? आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी समाधी लागू शकते. पण त्या स्थानावरती कोण नाही गेलं पाहिजे? त्याचं कारण असं आहे, जे मलिन बुद्धीचे लोक आहे, मलिन बुद्धीचे म्हणण्यापेक्षा खरकाट्या नजरेची. खरकटी नजर कळते ना दादांची दादांची भाषा ही. ते म्हणतात खरकटी नजर, जळक्या स्वभावाची, जळक्या वृत्तीची. ही खरकटी नजरेची लोक नसावं. का? त्यांच्या चरणाची धूळ पाय रवी आहे की नाही पायाची असणारी ती धूळ किंवा त्या पायामध्ये काही काही आपण म्हणतो ना हिचं पाय घालायला लागलं म्हणून घराचं वाटोळं झालं. याचा अर्थ होतो ते काय पायाने नाही होत असं. त्याचं ते ओलेच असतं, त्यांचा ते स्वभावच असतं. ज्या ठिकाणी जातील ना तिथं गलिच्छ सारखं वागतील. नको ते चुकीचं वागतील. मग त्या चुकीच्या वागण्यामुळे काय होतं? त्या स्थानामध्ये दोष घडायला सुरुवात होत असते. म्हणून स्थानाला फार महत्त्व दिलं ना. जसं आता रामचंद्र प्रभू होते आणि ते रामचंद्र प्रभू अ, काय झाले की रस्त्याने चालता चालता वशिष्ठाने सांगितलं मला ह्या शिळेला काय करा तुमचे पाय लावा. तुम्हाला प्रसंग आता आठवतो का नाही? लगेच आठवायला सुरुवात होईल. त्या शिळेला पाय लावले. शिळेला पाय लावल्याच्या नंतर काय झालं? शिळा होती मनुष्य झाली, थोर कीर्ती वाखणले. शिळाच होती पण ती कोण झाली? मनुष्य रूपाने झाली. का बरं? त्या चरणाचा काहीतरी त्या ठिकाणी काय वलय तयार झालेलं आहे ना. चरणामध्ये काहीतरी दिव्यता असते ना. चरण जसं दिव्य असतं तसं चरण अपवित्र सुद्धा असतं. चरण शब्दाचा अर्थ काय करायचा? चरण म्हणजे त्यांचे स्वरूपच त्यांचा स्वभावच तसा झालेला असतो. तसं हे चरण म्हणजे कोणाचे? साधकाचे चरण लागावे. पण अशा विचित्र लोकांचे कधी त्या ठिकाणी चरण लागू नये. आणि असे विचित्र चरणाचे लोक जर त्या ठिकाणी जात असेल तर त्या ठिकाणी सुद्धा जाऊ नये. हे पण फार महत्वाचं आहे. पण साधू संतांनी जर वास केला असेल यांची चरण जर लागली जशी धूळ जर आली आणि हवा जर आली तर हवेने धूळ उडून जाते. पण त्या धुळेवर जर आपण बसलो त्याचं वलय त्या ठिकाणी तयार होऊ शकतं. स्थानाचं महत्व फार विशेष प्रकारे आलेलं आहे. आणि काही एक पाहावे जे साधकी वस्ती व्हावे. ज्या ठिकाणी साधकांनी
काही काळ का होईना त्या ठिकाणी वस्ती केलेली असावी आणि जनाचेने पायरवी आणि ते लोक जे आहे त्यांची पायरव म्हणजे काय वर्दळ आहे का नाही पाऊलवाट पायरव म्हणजे पाऊलवाट असं म्हणायचं त्या ठिकाणी अशा पाऊलवाटा तयार झालेल्या असतात पाऊलवाट म्हणजे आता ते काही पाऊलवाट दिसत नाही पण त्या लोकांची एक वाटच तयार झालेली असते ते काय साधू संतांच्या वाटेने जातात का ते साधू संतांच्या वाटेने जात नाही त्यांची एक स्वतंत्र एक वाट असते त्याच वाटेने जातात ते अशी पायरव रुळेचे ना रुळेचेने एक शब्द आलेला आहे आणि मळेचीना अशा पद्धतीनं मलिन झालेली त्यांची काय वर्दळीनं ती मलिन झालेली जागा त्या ठिकाणी नसावी आणखीन तिच्यामध्ये त्या स्थानावरती पाहण्यासारखं आहे आता हे सगळं सांगितलं स्थानाचं महत्व अजून त्या स्थानावरती काय काय हवं हे पण माऊली सांगतात ते फार महत्वाचं आहे आता आपण हे घरं बांधतो घराच्या नंतर झाडं वगैरे बगीचा वगैरे करतो हे सगळं का करतो हे कसं असलं पाहिजे घरात राहून सुद्धा आपल्याला समाधी लावता येते हे घर न करता तिथे एक आपण हे झोपडी पण करू शकतो आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी काय अशी झाडं वगैरे पाणी वगैरे हे सगळं जर केलं तर साधा काळ इतर ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही तो आपल्या ठिकाणी राहून सुद्धा काय त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची साधना करू शकतो पण ते ठिकाण आता शोधायचे ठिकाण शोधा तयार करा काय करायचं ते करा आता माऊली सांगतात पुढे पहा जिथं अमृताची पाडे अमृताचे नि पाडे मुळाही सकट गोडे जोडती दाटे झाडे सदा फळती आता तुम्ही काय केले त्या स्थानावरती गेलेले आहात पण त्या स्थानावर गेल्याच्या नंतर मग आता त्या स्थानावरती काय आपण पुढे कायला गेलेलो आहे ध्यान करण्याकरता गेलेलो आहे आपल्याला साधना करायची त्या स्थानावरती जाऊन आहे का नाही आणि आता साधना करायची म्हणल्याच्या नंतर काय करतो हे बघा मी निघालोय आता साधना करायला माझा डबा घेऊन या मागून तुम्ही मग डबा यांचा कुणी घेऊन जायचा दुसरीने आणायचा का अहो तो साधना करायला गेलेला आहे त्या ठिकाणी मग त्याला काही खाण्यापिण्याची काही तयारी नको का त्याला खाणं पिणं पाहिजेच का नाही मग त्याने खाणं पिणं कुठं शोधायचं बरं घरचं कांदा लसूण हे खायचं का इतर वेळेस खाल्लं तर काय हरकत नाही हा इतर वेळेस तुम्ही खाऊ शकता तुम्हाला काय कोणी प्रतिबंध केला असं नाही आता लोक म्हणतात कांदा खराब आहे लसूण खराब आहे कांदाही खराब नाही लसूणही खराब नाही मग काय खराब आहे त्याचा जो वास आहे त्याचं ते तीव्रता आहे ती खराब आहे म्हणजे कांदा खाल्ल्याच्या नंतर तोंडाचा वास येतो का नाही तो काय चांगला असतो का बरं कांदा औषध नाही का पण मग ते कधी खावं ते कांद्यामध्ये रजगुण जास्त त्यामध्ये असतो आणि त्या रजगुणाचा परिणाम काय होतो विक्षिप्त तयार होते विक्षिप्त तयार होते आणि जर साधना करायला मनुष्य गेला आणि त्याने जर ते कांदा लसूण जर खाल्ला असेल तर ते जेवे जैसा घेपे आहारो धातो तैसा होय आकारो धातो ऐसा अंतरो भाव पोके एरवे तरी पाहे स्वभाव वृत्तीच्या ठाई स्वभाव वृत्ती आणि त्या स्वभाव वृत्तीला कारण काय आहारा वाचून नाही बळे हेतू आहारासारखं बोलत तर कारण दुसरं कोणतंच नाही म्हणजे तुम्ही जसा आहार घ्याल तसंच तुमचं काय होतं मन त्या ठिकाणी तयार होतं बराच त्याच्यामध्ये वाढतं तिसऱ्या अध्यायामध्ये त्याचा बारकाने विचार झाला म्हणून त्या ठिकाणी साधना करत असताना आपण कोणती फळं खावा तिथं फळं कोणती असावी हे पण माऊली सांगतात ती कशी असावी जेथं अमृताचे निपाडे म्हणजे अमृताच्या योग्यतेचे अमृतेच्या बरोबरीचे अमृताच्या सारखे ऐका नाही काय मुळाही सगट गोडे मुळाही म्हणजे खाली मुळ सुद्धा आणि वर सगट म्हणजे त्याच्या बरोबर त्याची पानं खा त्याची फुलं बघा त्याची फळं बघा त्याच्या मुळ्या बघा अमृताचे सारखेच असतात अभंगाचे तुकोबरा अमृताची फळे अमृताच्या वेली असं काहीतरी एक अभंग आहे म्हणजे फळं फुलं वेली जसं आपण चंदन पाहतो का नाही चंदन कसं असतं मुळाला पाहिल्याच्या नंतर गरम असतं का किंवा एकदम फांदीला गेलं तर गरम असतं का मध्ये खोडाला गरम असतं का चंदन कोणत्या बाजूने पहा कसं असतं एकदम त्या ठिकाणी शीतल असतं हे जसं आहे का नाही तसं त्या ठिकाणी असणारी झाडं ते कशी आहे मुळासहित वरपर्यंत आहे का नाही किंवा मुळासहित म्हणजे संपूर्ण त्या ठिकाणी फळं कशी असली पाहिजे गोड असली पाहिजे म्हणजे तो वृक्षही गोड ते झाडे गोड आणि त्याची फांद्या फळं सगळंच त्या ठिकाणी गोड किंवा त्या वृक्षाची असं एक अर्थ करा फक्त त्या वृक्षाची फळं गोड असावी कशी अमृतासारखी गोड असावी हे पण लक्षात घ्या म्हणजे असे दोन्ही तिन्ही अर्थ पहा जोडती झाडे दाटे झाडे सदा फळती आणि त्या ठिकाणी काय जोडती म्हणजे प्राप्त होतात मिळतात सापडतात ती झाडं पण ती झाडं कशी असावी दाटे
म्हणजे गर्ददाट झाडं असावी. गर्ददाट म्हणजे किती झाडं गर्ददाट असावी? म्हणजे चला या झाडाला आज फळं नाही, उद्या त्या झाडाची फळं घ्या. उद्या त्या झाडाला फळं नाही, आणखीन कोणत्यातरी झाडाला फळं. अशी असतातच काय? अशी फळं त्या ठिकाणी असली पाहिजे. मग ते झाडं कशी असले पाहिजे? दाट असले पाहिजे. त्या झाडामध्ये आपल्याला निवांतपणे जसं आपलं घर, या घरातून आपल्याला बाहेर पाहता येतं का पुढं? दारं खिडक्या लावल्याच्या नंतर. तशी ती झाडं दाट ठेवल्याच्या नंतर काय फायदा होऊ शकतो, की त्या झाडाच्या दाटीमुळं आपली वृत्ती पलीकडे जाऊ शकत नाही. म्हणजे जास्तीत जास्त गेली तर कुठे येईल? झाडापर्यंत वृत्ती जाईल आणि जास्तीत जास्त काय त्या झाडाला आलेली गोड फळं, पिकलेली फळं ती फक्त खाऊ शकतो. हा पण दाट झाडांचा फायदा होऊ शकतो. एक तर फळं त्या ठिकाणी आपल्याला नित्याने मिळतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, झाडं जर दाट असेल, तर आपली वृत्ती त्या झाडाच्या पलीकडे जाऊ शकत नाही. म्हणजे त्या झाडाने वृत्ती काय होते आपली आडली जाते. म्हणजे त्या वृक्षांमध्ये वृत्ती आडली, तर वृक्षांचा स्वभाव कसा आहे स्थिर होणं. तशी आपली वृत्ती सुद्धा काय होते स्थिर होऊ शकते. हा त्यातल्या त्यात फायदा असा होऊ शकतो. त्या स्वामीजींचं असं एक ऐकलं होतं विचारसागराच्या पाठामध्ये. तर ते म्हटले, आपण आहे ना, आता लोकांचं भरपूर असं झालं, की ठाईचं बैसोनी करा एकचित्ती, आवडी अनंत आळवावा. बस आवडीनं त्या अनंताला आळवावं, त्याचं भजन करावं, चिंतन करावं. ग न लगती सायास जाय वनांतरा. काय सायास करून, कष्ट करून वनांतरात जाण्याची काय आवश्यकता का? हे असं लोकं फक्त एवढंच अभंग धरून बसतात. म्हणजे त्यांची भूमिका कशी आहे, नीच वर्ग म्हणजे सगळ्यात खालचा वर्ग. त्यांना एवढंच कळतं. हे कथा कीर्तनामध्ये सांगावं, पण पाठामध्ये हे सांगावं का? पाठामध्ये हे नाही सांगायचं. याजसाठी वनांतरा जातो सांडून या घरा. हे पाठात सांगायचं. का बरं पाठात सांगायचं? त्याचं कारण आहे. घरामध्ये बसल्याच्या नंतर सगळी कटकट, कटकट आपल्याला पाहायला मिळते की नाही. आता त्या ठिकाणी तुम्ही बसले आणि साधना करायची म्हणले, साधना होईल का? होणार नाही. मग कुठेतरी आपल्याला बाहेर गेलं पाहिजे. मग कुठं जावं? तर स्वामीजींनी सांगितलं म्हणले, असं काही ठिकाणं पाहायला मिळतात. म्हणजे डोंगर, दऱ्या त्या ठिकाणी आपण पाहू शकतो. म्हणजे असं काहीतरी त्या ठिकाणी घरून तुम्हाला भिजवणारे कडधान्य घ्या. म्हणजे त्याच्या मटकी घ्या, त्याच्यामध्ये हरभरे घ्या, त्याच्यामध्ये मूग घ्या. असे बरेच त्याच्यामध्ये चवळी वगैरे असे असे कडधान्य घ्यायचे आणि असं थोड्या-थोड्या त्याच्या पोटल्या एक-एक वेळची पोटली करू शकता. ही पोटली करून काय करायचं, असं मस्तपैकी स्थान बघायचं आणि त्या स्थानावरती काय झरे वगैरे असतात. पुढे त्याचं वर्णन येणार आहे. मग ते काय करायचं, ते घेतलेलं ना ते रोज थोडं त्या फडक्यामध्ये भिजवायचं. भिजवायचं चांगलं त्या पाण्यातच ठेवायचं. पाण्यातून काढायचं आणि बाजूला ठेवायचं. म्हणजे त्याला चांगले मोड येतील. अशा पद्धतीने काय करायचं ते भिजवलेलं कडधान्य खायचं. किती दिवसाचं न्यायचं? 3 महिन्याचं न्या, 6 महिन्याचं न्या किंवा वर्षभराचं न्या. म्हणजे काय करायचं ते नेलं की काय करायचं तेवढंच खायचं. आता मला सांगा एवढं-एवढं भिजू घातलं. त्याचं किती होतं? एवढं होतं. एवढं खाल्ल्याच्या नंतर तुम्हाला भूक लागेल का? अजिबात सुद्धा भूक लागणार नाही. का लागणार नाही? तितकं ते मजबूत असतं. आणि बरं सांगा त्याच्यामध्ये सात्विकपणा काही कमी आहे का? आपली वृत्ती खराब होईल का? अशा ज्याला खरंच अनुष्ठान करायचं असेल, ज्याला खरीच साधना करायची असेल, त्याने काय करावा? ज्याला खडंतर अशा पद्धतीची साधना म्हणजे लवकरात लवकर आपल्याला परमात्मा प्राप्त झालं पाहिजे, असं जर ज्याला वाटत असेल, त्याने काय करावं? एवढंच घेऊन जावं. तुम्ही तिथं जाऊन आहे ना, काहीच करू नका. नका ध्यान करू, ना काही करू. फक्त एवढंच करा. एकांतामध्ये राहा. तुम्हाला 6 महिन्यात, 3 महिन्यात, महिन्यात इतका चांगल्या प्रकारचा अनुभव येईल. तुम्हाला बाकीचं नको वाटेल. का? अशा पद्धतीची साधना आपण करा फक्त. असे पण आपल्याला त्या ठिकाणी पाहता येईल. म्हणून जोडती झाडे, जोडती दाट झाडे सदा फळती. अशी दाट, गर्द दाट त्या ठिकाणी झाडं असावी आणि ती सदा फळणारी असावी. आणि नाही ती फळणारी नसली, तरी अशा पद्धतीने जर तुम्ही घेऊन गेले, तरी पण तुमचं काम त्या ठिकाणी होऊ शकतं. पण त्यातल्या त्यात फळं हे अधिकच सात्विक त्या ठिकाणी असतात. म्हणून अशी त्या ठिकाणी फळं असावी. बरं, पुढे म्हणतात, "पावला पावला उदके, वर्षा काळीही अति चोखे, निर्झरे का विशके, सुलभ जेथे." बघा इथं ओवी लगेच आली. आता पावला पावली म्हणजे काय? पावला पावला म्हणजे एक पाऊलदार आणि एक पावली असं एक शब्द इथं पावली दिलंय. बरं, पावला पावलाला त्या ठिकाणी काय असलं पाहिजे? उदके. म्हणजे त्या उदके म्हणजे काय? इथे एक पाऊल टाकलं की लगेच दुसऱ्या पावलाला उदक म्हणजे सगळं पाणीच पाणी असं सांगायचं का त्यांना? असं नाही. पावला-पावली म्हणजे काय? काही पाऊल चालून गेलं का लगेच तिथं पाणी. काही पाऊल इकडे चालत गेलं का इकडं पण पाणी. म्हणजे पावला-पावली म्हणजे त्याला असं 2 किलोमीटर, 4 किलोमीटर जा, मग तिथं पाणी शोधा, मग ते पाणी प्या. असं पाणी जर असेल, तर त्या साधकाचा सगळा काळ कुठे जाईल? खाण्यात जाईल
आता खाण्याचं काही कारण नाही, कुठे जाण्याची गरज नाही. फळ जागेवरच आहे त्याच्या ठिकाणी. बरं पाणी शोधण्यासारखी, पाणी मिळवण्यासाठी कुठे दूर जावं लागतं का? दूर नाही जायचं. मग हे थोडं 4 पावलं चालत गेलं का लगेच तिथे एक पाणी. भले तिथं नाही पाणी, भले दुसरीकडे लगेच पाणी. म्हणजे अशी पावला-पावले किंवा आपण ते डोंगर असतात की नाही, डोंगराला ते खोंगाळ असतात, त्याने पाणी वाहत असतं आणि कधी-कधी पाणी व्हायचं थांबतं. पण त्या ठिकाणी काही लोकं काय करतात तिथं असे छेनी हातोडे घेऊन तिथे एक असा मोठा खळगा करतात. त्याला काय म्हणतो आपण एक टाका असं म्हणतो. त्याला टाका असं म्हणतो ना. तिकडे अजून काहीतरी वेगळे शब्द असतील. आमच्याकडे त्याला असं टाकं म्हणतात, पाण्याचं टाकं. म्हणजे किंवा आता हे महाराजांच्या तिकडे गेलो होतो भार्गवराम. तिथं आतमध्ये एक असं टाकच केलेलं आहे. मस्त पाणी आहे त्या ठिकाणी पिण्यासारखं. म्हणजे तिथं दादा बसले होते. दादा मला वाटतं 15-20 मिनिटं बसले आणि चांगल्या प्रकारचा अनुभव आला. ते म्हणले, "हे स्थान फार पवित्र आहे," म्हणले, "अनुष्ठान करण्याकरता, साधना करण्याकरता." का बरं? सगळं तयार आहे. म्हणजे तिथं भगवंताचा वास झालेला आहे. तिथं सगळे म्हणजे ते जर कधी भेट देता आली तर पहा. मस्तपैकी डोंगरावरती पाण्याची सोय सगळं झाडी, वनराई वगैरे सगळं आहे त्या ठिकाणी. फळांनी युक्त फक्त झाडं नाही. एवढीच अडचण आहे. पण मग काहीतरी पर्याय असा करू शकतो म्हणजे आपण हे कडधान्य वगैरे नेऊन तिथं भिजवून खाऊ शकतो आपण हे. हां, म्हणजे अशा पद्धतीचं ते टाकं वगैरे तयार केलेले आहे. टाकं म्हणजे टाक्या करतात काही-काही किंवा छोटे-छोटे खळगे करतात. त्याच्यामध्ये काय पाणी येत राहतं. असं पण होऊ शकतं किंवा मग काही-काही ठिकाणी वाळू असते आणि वाळूच्या त्या ठिकाणी झरे केलेले असतात. म्हणजे त्याच्यातून पाणी जे येतं, जसं आपलं फिल्टरचं पाणी कसं गाळून येतं, तसं त्या ठिकाणी काय पाणी असं मस्त गाळून येतं आणि प्राकृतिक पद्धतीने येतं. हां, नैसर्गिक पद्धतीने येतं. आता घरी पाणी तयार होतं आपलं फिल्टरचं, पण ते कसं आहे? ते प्राकृतिक आहे का? नैसर्गिक नाही ते. मग ते कृत्रिमरित्या तयार केलेलं आहे. तसं हे कृत्रिम नाही, हे ओरिजिनल आहे का नाही? प्रकृतीपासून तयार झालेलं ओरिजिनल पाणी. म्हणजे थोडेफार क्षार पाहिजे, क्षार पण येतात. सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. मग ते काय आहे, म्हणले पावला-पावली उदके. पावला-पावलाला त्या ठिकाणी काय आहे, पाणी त्या ठिकाणी असलं पाहिजे म्हणजे साधकाला दूर जाण्याची आवश्यकता नाही. वर्षाकाळी अति चोखे बरं, वर्षाकाळी म्हणजे वर्षा येते, पाऊस येतो, भरपूर पाऊस येतो आणि पाऊस आल्याच्या नंतर काय होतं, पावला-पावलाचं पाणी सगळं गढूळ होऊन जातं. पण मग पाऊस जरी आला, तर ते पाणी गढूळ न होणारं पाहिजे. म्हणजे पाणी कसं पाहिजे? चिरंजीवी पाणी पाहिजे. म्हणजे ते पाणी कसं आहे, पाझरणारं पाणी जे आहे, ते कसं असलं पाहिजे? छानपैकी असलं पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये खराबपणा नसला. जर त्याच्यामध्ये क्षार, त्याच्यामध्ये मग बाकीच्या सगळ्या गोष्टी आल्या आणि त्या साधकाने जर पाणी पिलं, तर काय होईल? तो आजारी पडेल. मग त्या ठिकाणी पाणी कसं असलं पाहिजे? अति चोखट म्हणजे अतिशय शुद्ध, अतिशय पवित्र, अतिशय निर्मळ असलं पाहिजे. कधी? पावसाळा असला तरी म्हणजे त्याला पाणी ते निर्मळच आलं पाहिजे प्यायला. पावसाळ्यामध्ये जर ते गढूळ झालं तर त्याला साधना करता येणार नाही. वर्षा काळी सुद्धा अति चोखट म्हणजे पावसाळ्याच्या काळामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचं निर्मळ, शुद्ध, पवित्र पाणी असावं. निर्जरिका विषयक सुलभ जेथे त्यातल्या त्यात त्या ठिकाणी काही झरे असले पाहिजे. मग ते कसे झरे असले पाहिजे? निर्झर म्हणजे त्या ठिकाणी सारखं निर्झर शब्दाचा अर्थ असा घ्यायचा, की तो झरा वाहतो. पण उन्हाळा आल्याच्या नंतर झरा बंद पडतो. मग तो निर्झरा म्हणता येईल का त्याला? त्याला निर्झरा म्हणता येणार नाही. तो अखंड रूपाने, नित्य रूपाने पाझरणारा पाहिजे. तर त्याला त्या ठिकाणी काय आहे, झरा म्हटलं जातं. म्हणून अशा पद्धतीचा झरा विषयक म्हणजे विशेष स्वरूपाचा सुलभ जेथे आणि सहजतेने त्याने आपल्याला किंवा सहजच सुलभतेने आपल्याला तो त्या ठिकाणी असला पाहिजे. म्हणजे चला आता हे 4-2 महिना सुलभ आहे आणि 4-2 महिन्याने सुलभ नाही. तर असा झरा जर असेल तर त्याचा काय उपयोग आहे का? त्याचा नाही. म्हणजे तो कसा असला पाहिजे? नित्याने त्या ठिकाणी पाझरणारा असला पाहिजे. नित्याने त्या साधकाची तहान शमवणारा असला पाहिजे. अशा प्रकारचे त्या ठिकाणी झरे सुद्धा सुलभतेने प्राप्त होतील. अशा पद्धतीचे विशेष असावेत. अजून काय करतात? माऊली म्हणतात, "हा आत पोही आळू-माळू, जाणेजे तरी शीतळू, पवनो अति निच्छळू, पवन पवनो अति निच्छळू, मंदू झळके." बघा माऊली काय म्हणतात, "हा आत पोही आळू-माळू." आतपोही शब्दाचा अर्थ काय होतो? अ, म्हणजे त्या ठिकाणी काय आहे? ताप सांगितलाय. कशाचा ताप सांगितलाय? सूर्याचा ताप. त्याला ऊन म्हणा. त्याला ऊन म्हणा किंवा ताप म्हणा. म्हणजे त्या ठिकाणी कसं आहे? साधना त्याची सुरू झाली आणि कधी साधना सुरू झाली?
भर उन्हाळ्यामध्ये चैत्राच्या वैशाखामध्ये त्याची साधना सुरू झाली आणि त्या साधनामध्ये किंवा आधीच लवकर साधना सुरू व्हावी आणि मग चैत्र वैशाख त्याच्यामध्ये यावं आणि चैत्र वैशाखाचं ऊन कसं असतं आपल्या घरी ज्वारी बाजरी असेल तर आपण काय म्हणतो त्याला वैशाखाचं ऊन द्या चैत्राचं ऊन द्या म्हणजे जरा व्यवस्थित होईल का बरं कारण ते ऊन अतिशय तीव्र असतं मध्यान्मीचा सूर्य जर डोक्यावर आला मनुष्य काय करतो पहिला घरात पळतो चला काही कूलर ईशा वगैरे असेल ते सगळं लावतो का इतकं गरम असतं त्या ठिकाणी मग अशा पद्धतीने जर तो साधक त्या ठिकाणी साधना करू लागला आणि इतका मध्यान्मीचा सूर्य तापलेला आणि इतकं कडक ऊन पडलं आणि तो साधना करू लागला अंग चटकल का नाही त्याचं शरीर चटकल चटका बसेल शरीरावरती मग त्याला साधना होईल का म्हणजे तो ध्यानामध्ये कुठेतरी त्याचा प्रवेश व्हायचा आणि तेवढ्यात उन्हाचा चटका लागला रे लागला की मग त्याला साधना होणार नाही मग त्याचं ते सूर्याचं ऊन असावं पण ते ऊन कसं असलं पाहिजे आता सूर्याचं ऊन हे आपल्यासाठी काही वेगळं मऊ सौम्य कोमल असं होईल का असं नाही होणार मग ते ठिकाणच असं आहे का त्या ठिकाणावरती आता पाहिलं ना दाट झाडी गर्ददाट झाडी आणि त्याच्यामध्ये गर्ददाट झाडे असल्याच्या नंतर पावला पावलाला झरे आहेत का नाही पावला पावलाला पाणी आहे का नाही आपण शेताला जरी पाणी भरलं तर ते शेताला पाणी भरल्याच्या नंतर त्या शेतातून गारवा यायला सुरुवात होतो मग त्या स्थानावरती ऊन जर त्या ठिकाणी तीव्र असेल पण झाडांची पालवी हिरवीगार आहे खाली पाणी पण त्या ठिकाणी आहे मग ह्या पाण्यातून याच्यातून याचा ओलावा झालेला आहे का नाही त्या ठिकाणी ओलावा झाला मग ऊन येणार आहे ते कसं येणार आहे दाट झाडातून ऊन येणार आहे मग ते कसं येणार आहे ऊन सौम्य येणार आहे का नाही सौम्य येणार आहे म्हणजे त्याला उलट ते फायदेशीर ठरेल त्याला प्रतिकूल होईल का फार चटके लागले उलट तो म्हणा मस्त झालं आता हे ऊन येतंय ना एकदम मस्त कोवळं ऊन सामान्य ऊन असं याच्यामध्ये बसावं वाटतं अशा पद्धतीचं त्या ठिकाणी ताप सूर्याचा ऊन हा कसा आळू माळू आळू म्हणजे हळूहळू थोडा थोडा असा सूर्याचं ऊन त्या ठिकाणी किंवा ताप त्या ठिकाणी येणारा असावा बर जाणीजे तरी शीतळू आणि त्या ठिकाणी कसं असला पाहिजे तो अतिशय शीतळ अतिशय सौम्य रूपाचं ते असलं पाहिजे परी पुढं पहा पवन अति निच्छळू मंदू झळके आणि त्या ठिकाणी पवन पवन म्हणजे वारा आहे का नाही वारा तो कसा असला पाहिजे हे असा सोसायटीचा वारा आला पाहिजे म्हणजे सगळंच गेलं पाहिजे ओढून असं वारा असून चालन का बरं फारच वारा नसला तर चालन का कारण आता ऊन सांगितलं ऊन सांगितल्याच्या नंतर मग त्या उन्हामध्ये थोडं झाडं पाहिजे पाणी पाहिजे त्याचा परिणाम त्या उन्हावरती होऊ शकतो इथपर्यंत झालं आणि जर त्याच्यामध्ये जर वारा नसेल तर त्या पानांकडून येणारा वारा किंवा त्या पाण्याकडून येणारा वारा हा वारा आणि याची थोडी थोडी झुळक कुठं आली पाहिजे त्या साधकाच्या अंगावर आली पाहिजे म्हणजे काय होईल त्याला ती झुळक म्हणजे फार जोराचा वारा असेल तरी पण नाही जुळणार त्याच्या समाधीमध्ये विक्षेप होईल आणि नुसती आपली हलकी असणारी अशी वाऱ्याची थोडी झुरळ आली मग काय होईल बरं ते बसल्याच्या नंतर उन्हाने काय होतं घाम येतो ना अंगाला घाम येतो पण अशी सारखी एक झुळक आता पंखा लावला की नाही आपण कसं करतो एकदम स्पीडने नाही लावतो हळूच असं शांत त्याचा वारा आला की काय होतं अंगाला घाम वगैरे जो येतो की नाही तो घाम वगैरे येत नाही मग अंगाला जर घाम आला तर मग त्याच्यामध्ये विक्षेप तयार होईल मग अशी हळूच वाऱ्याची चांगली थोडी झुळूक जर येत असेल तर ते साधकाला काय साधकाला आणखीन समाधी लागू शकते म्हणजे तो बाह्य अंगाकडे येऊ शकत नाही तो कुठं जाईल अंतरांगाकडे त्या ठिकाणी जाऊ शकतो म्हणून त्या ठिकाणी काय आहे वाऱ्याची जी झुळक आहे ती कशी असली पाहिजे अतिशय निश्चळ आहे का नाही आणि कशी असली पाहिजे मंद अशी त्या ठिकाणी झुळणारी झुळक त्या ठिकाणी असली पाहिजे पुढे म्हणतात पहा बहुत करुणी निशब्द दाट न रिगे श्वापद शुक हान षडपद षडपद ते होते नाही आता माऊली काय म्हणतात काय नसावं त्या ठिकाणी हे फार महत्वाचे बहुत करून बहुत म्हणजे आधी करून पुष्कळ करून बहुतेक करून निशब्द म्हणजे त्या ठिकाणी काय नसलं पाहिजे निशब्द म्हणजे कलकल कटकट कलह हे जे आहे का नाही हे नसले पाहिजे कशाचे कटकट कलकल आता माणसं तर त्या ठिकाणी असतील असं वाटत नाही पण ती माणसं पण नसले पाहिजे म्हणजे ती कटकट करणारे नसावे अजून काय आता कधी कधी आपण ते रातकिडे वगैरे पाहतो ते किर करत राहतात त्यांचा आवाज येतो का नाही ते अशी किरकिर करला त्यामुळे ते कानाला वैताग येतो कधी कधी बरं आहे का नाही असे ते किरकिर करणारे किडे नसावे किंवा त्या जंगलामध्ये कधी कधी नको तो आवाज यायला सुरुवात होते असा आवाज त्या ठिकाणी नसावे म्हणजे ते काय होतं साधकाला साधना करता करता ध्यानस्थ होतो आता कधी कधी कुठून जरी आवाज आला आता आपण बसतो की नाही घरी
तुम्ही ध्यान केलं का नाही? ध्यान केलं घरी. पण ध्यानामध्ये हे महत्वाचे मुद्दे कधी सांगितले का? महत्वाचे मुद्दे कधीच सांगितले नाही. ज्ञानोबरांनी आपल्याला आज खरे करून सांगितले. म्हणजे मग घरात ध्यान सुरू झालं. मग आपण म्हणतो ध्यान करायला सकाळचं ध्यान नको. जरा लवकरच ब्रह्ममुहूर्तावरती ध्यान करावं. का? सगळे लोक झोपलेली आहे ना. मग ह्या झोपलेल्या काळामध्ये काय करावं? ध्यान करावं. पण सकाळी सकाळी कुठेतरी काकडा ऐकायला आला. म्हणले मग तो काकडा त्याला काय होतं? शब्द नाही का त्याच्यामध्ये काकड्यामध्ये? मग असे जर शब्द येत असेल तर तुम्हाला ध्यान होईल का? म्हणले ते पण देवाचं आहे. अहो ते देवाचं आहे पण ते शब्दात येतंय ना. मग ते शब्दात नाही आलं पाहिजे. म्हणजे हे पण नको आणि हे पण नको. म्हणजे बाकीची त्या किड्यांची म्हणा, त्या पक्ष्यांची म्हणा, कलकल कलकल पक्षी सकाळचे कलकल करतात की नाही, ती कलकल नका, ते किड्यांची किरकिर नका, माणसाच्या कोणतीच प्रकारचे शब्द कलह अजिबात त्या ठिकाणी नाहीच पाहिजे. मग म्हटले बहुत करून निशब्द पुष्कळ म्हणजे आधी करून त्या ठिकाणी निशब्द म्हणजे निशब्द म्हणजे शब्दरहितपणा त्या ठिकाणी असावा. कोणतेही शब्द त्या ठिकाणी ऐकायला म्हणजे वाद संवाद काही असा जो आहे तो नकोच त्या ठिकाणी. अजून सांगितलं दाट दाट म्हणजे पुष्कळ पद्धतीने नसावं. म्हणजे दाट शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? दाट म्हणजे जास्त नसावं. थोडंफार होणारच आहे का नाही? दाट शब्द जे अर्थी आला तर थोडंफार कडवं तरी ऐकायला येणारच आहे. मग तुम्ही म्हणाल नाही नाही अजिबात ऐकायला नाही आलं पाहिजे, असं नाही चालणार. आपलं ते प्रकृती काय आपल्या स्वतःच्या ताब्यात आहे का? नाही. म्हणजे थोडंफार येईल त्या ठिकाणी पण दाट नसावं, जास्त नसावं, असं त्यातलं त्यात महत्व आहे. न रिगे श्वापद अजून काही त्या ठिकाणी श्वापद निघली नाही पाहिजे. श्वापद म्हणजे थोडा वेळ झाला आला वाघ, थोडा वेळ झाला आला सिंह. कारण तिथं पाणी आहे ना आणि पाणी पिण्याकरता वाघ सिंह येतात की नाही. वाघ सिंह जर येत असेल आणि त्याने तिकडे डरकळी फोडली म्हणजे इकडं हा नाष्टेवारी त्या वाघाला पुरायचं नाही, अशी अवस्था होईल. मग अशी श्वापद जर आली तर चालेल का? श्वापद तर येऊच नाही. हरणं सुद्धा येऊ नये, श्वापद येऊ नये. का बरं येऊ नये? हरण आलं का श्वापद त्याच्या मागे येतच असते. म्हणून ते त्या ठिकाणी येऊ नाही. मग न रिगे श्वापदान श्वापदांचा त्या ठिकाणी येऊ नये. श्वापदांनी त्यांनी त्या श्वापदांचा त्या ठिकाणी प्रवेशच नसावा. अजून काय नसावं त्या ठिकाणी? शुक हान षडपद ते होते नाही. अजून काय नसावा? शुक नसावा. शुक म्हणजे पोपट, राघू तो मात्र त्या ठिकाणी नसावा. का बरं? पोपट कसा असतो? पोपटच असतो ना. आपण म्हणतो की नाही, "वाह! काय पोपटासारखं बोलता तुम्ही." ते दादाने सांगितलं. आपण परिक्रमेला होतो. त्यावेळेस दादा म्हणले, "ती कथा सुरू झाली." आणि कथा सुरू झाल्याच्या नंतर त्या कथेमध्ये कोण आल्या होत्या? त्या गवळणी आल्या होत्या, आहे की नाही? आणि कशा होत्या गवळणी? आगाऊ गवळणी होत्या आणि काय करू लागल्या? पोपटासारख्या बोलू लागल्या आणि त्या महाराजांचं नाव काय होतं? पोपट आगाऊ. ते या आगाऊ, आगाऊ गवळणी आल्या आणि पोपटासारख्या बोलू लागल्या, आहे की नाही? म्हणण्याचं तात्पर्य एवढंच आहे का तिथं पोपट असतो ना, तो फार बडबड करणारा असतो. त्याचं ते चालूच असतं. म्हणजे त्याला शिकवलं का बडविला तैसा बोले. म्हणजे जसं तुम्ही शिकवाल का नाही, तसा तो बोलत राहतो. त्याचा स्वभावच असतो. तो कधी शांत राहत नाही. म्हणून त्या ठिकाणी काय नसावा? हा पोपट त्या ठिकाणी नसावा. हा ना अजून काय त्या ठिकाणी नसावं? षडपद म्हणजे जर भुंगा असेल त्या ठिकाणी. आता भुंगा घरामध्ये जरी आला, तर त्याचं ते जे भुंग्याचं ते फडफड, फडफड जो आवाज असतो भुंग्याचा आहे का नाही? रोनो-झोनो, रोनो-झोनो त्याचं ते चालूच असतं का नाही? मग असं जर भुंगा असेल, एखाद्या लाकड म्हणा काहीतरी त्या लाकडाला तो छिद्र करताना, तो गप्प राहतो का? गप राहत नाही. म्हणजे मग त्या भुंग्याचा आवाज कसा आहे? सारखा येत राहतो. म्हणून त्या ठिकाणी काय नसलं पाहिजे? तो भुंगा पण नसला पाहिजे. कारण तो पण जास्त त्या ठिकाणी काय करतो? आवाज करतो. ते नाही. म्हणजे त्या ठिकाणी ते म्हणजेच त्या स्थानावरती हे मात्र नसावेच. काय नसावे त्या ठिकाणी? श्वापद पण नसावे. कशाचा आवाज नसावा. तो पोपट नसावा आणि त्या ठिकाणी भुंगे हे मात्र नसावेच. हे नसलेच पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यातल्या त्यात थोडाफार शब्दाचा आवाज आला तो ठीक आहे. पण हे बाकीचे मात्र नसावे आणि जास्त जर शब्द जर असेल तर ते मात्र सुद्धा नसावेच. थोडेफार असले तर चालतील पण नसलेले तर सगळ्यात उत्तम होईल. अजून काय असावं? पाणी लगे हंसे दोन्ही चार सारसे कवने एके वेळे बैसे तरी कोकिळही हो का? माऊली काय म्हणतात पहा. पाणी लगे हंसे आता त्या ठिकाणी पाणी आलं की नाही मग पाण्यामुळं काय हंस येणारच आहे कारण हंस हा पाण्यावरती असतोच त्या ठिकाणी बरोबर आहे की नाही मग पाणी आल्यामुळं पाण्यामुळं त्या ठिकाणी काय हंस असले पाहिजे मग किती हंस असले पाहिजे मोठे त्यांचे ते थवेचे थवे असले पाहिजे का नाही हंस असून असून किती दोन एक हंस हे जोडी ते हंस जोडीनच राहतात की नाही म्हणून त्या ठिकाणी काय हंस त्या ठिकाणी असावे पण किती असले पाहिजे दोन एक त्या ठिकाणी हंस असावे अजून काय असावं त्या ठिकाणी हौस का असावे हौस हा फार महत्वाचा आहे
का हंस महत्वाचा आहे? आपण म्हणतो की नाही की राजहंसापुढे चाचूच्या रगडे, तोडी जेवी झगडे, शिरनेराचे. म्हणजे राजहंसाच्या पुढं काय केलं? दूध आणि पाणी दिलं. तर राजहंस कशाचा स्वीकार करतो? राजहंस त्या ठिकाणी फलकट पाण्याचा त्याग करतो आणि सार तत्व असणाऱ्या दुधाचा स्वीकार करतो. म्हणजेच राजहंसाचा स्वभाव काय? त्याला सार कळतं आणि आसार कळतं. असा राजहंसाचा जो स्वभाव आहे का नाही, मग राजहंस तिथं आला तर तो स्वभाव त्या साधकाला फायदेशीर ठरेल का नाही? राजहंसाला पाहिलं तरी त्या साधकाला काय वाटेल? हा राजहंस आहे, हा सारतत्वाचा स्वीकार करतो. म्हणून त्या ठिकाणी राजहंस असावे. पण किती असावे? जास्तीत जास्त 2 त्या ठिकाणी असावे. अजून त्या ठिकाणी काय असावे? त्या ठिकाणी सारस, 4ही सारस. त्या ठिकाणी सारस किती असावे? 4 एक 4 एक सारस असावे किंवा 2-4 सारस असावे. मागचा पुढचा ओबीचा विचार केला. इथं 2ही 4 केलं का नाही? मग 2 राजहंस धरा, 4 सारस धरा किंवा 2-4 राजहंस, 2-4 सारस असं पण लक्षात घेता येतं. आता इथं बाबाने काय केलं? चक्रवाक पक्षी केला. आता नक्की सारस म्हणजे चक्रवाक आहे का सारस वेगळा आहे का चक्रवाक वेगळा आहे? काल आता दादांना असंच विचारलं मी. म्हटलं हे इथं असं आलंय, हे सारस पक्षी आलंय. मग इथं सारस म्हणजे नक्की सारस आणि बाबाने काय केलं? चक्रवाक केलेले. मग हा काय प्रकार आहे? तर मग ते म्हटले असे का सारस आणि चक्रवाक हे दोन्ही जवळ एक असावे. पण म्हटलं मी एक ते देगलूरकरांच्या कीर्तनात असं ऐकलं होतं का ते गोपीभाऊ सांगताना त्याने असं म्हटलं होतं, की सारस नावाचे पक्षी त्यांची पण जोड असते आणि चक्रवाक नावाचे पक्षी असतात त्यांची पण जोड असते. मग हे काय होतं, एक युगल म्हणजे एक बरोबरच राहतात आणि एक काय करतात वेगवेगळे असतात. म्हणजे वेगवेगळे असतात आणि एक बरोबर असतात. तर सारस नावाची जी जोड असते की नाही, ते एक बरोबरच राहणार. ते थोडा सुद्धा वियोग त्यांना सहन होत नाही आणि त्यांचा थोडा जरी त्यांना वियोग झाला, की ते आपापले प्राण काय करतात त्यागतात. पण चक्रवाक नावाचे पक्षी असतात ते दोघांपेक्षा वेगळे असतात. पण काय असतात रात्रीच्या वेळेस त्यांनी तिकडून आवाज द्यायचा. म्हणजे त्या पक्ष्याने तिकडून कोकायचं आणि ह्या पक्ष्याने इकडून कुठून तरी त्याला कोकायचं म्हणजे तिकडून त्याने आरोळ दिली का इकडून त्याने काय करायचा प्रतिसाद द्यायचा. रात्रभर चालतं आणि सकाळच्या वेळेला कुठेतरी त्यांची भेट होती त्यांची. अ, पण मग हे सारस नावाचा पक्षी आणि चक्रवाक नावाचे पक्षी यांच्या दोघांचा काय होता संवाद होता आणि ते सांगत होते की आपल्या प्रियतमाकरता आम्ही काय करतो आमच्याकडे काय अवस्था होती. तेव्हा ते सारस नावाचा पक्षी म्हणला, अहो तुम्ही रात्रभर कसे वेगवेगळे राहतात. आम्हाला थोडं सुद्धा वेगळं झालं की आमचा त्यागला जातो. म्हणजे आमचा प्राणच राहत नाही, आम्ही मरून जातो. म्हणजे प्रियकराचा एवढा सुद्धा वियोग आम्हाला सहन होत नाही. जसा मासा पाण्यातून थोडा जरी बाजूला केला तरी त्या माशाला काय लगेच त्या ठिकाणी मरण येतं. तसं म्हणले आमची अवस्था होती. म्हणले आम्हाला थोडं सुद्धा सहन होत नाही. हा, तसं त्या ठिकाणी ते चक्रवाक नावाचे पक्षी म्हणू लागले, तुम्हाला म्हणले थोडा जरी वियोग झाला, तुम्ही लगेच प्राण त्यागता म्हणले. आमचं तसं नाही म्हणले. आम्ही म्हणले आमच्या प्रियकराकरता काय करतो, आमचा सुद्धा प्राण जाण्याची अवस्था होती. पण आम्ही बळच काय करतो, जसं आपण उंच त्या पर्वतावर गेले हिमालयावरती, ते श्वास आपल्याला घ्यायचं म्हणलं का ऑक्सिजन नसतो. पण बळच कसं तरी आपण थांबवतो स्वतःला, जगवतो कसं तरी आपल्याला. तसं हे चक्रवाक पक्षी म्हणले, आपला प्रियकर आम्हाला भेटणार आहे, त्याच्यासाठी आमचा प्राण चाललेला आहे. पण तो प्राण आम्ही बळच कसं तरी काय करतो, ठेवतो म्हणले. का? त्या प्रियकराला भेटायचं असतं ना आम्हाला, त्या प्रियकराकरता आमचा प्राण आम्हाला जपून ठेवावा लागतो. मग सांगा श्रेष्ठ काय? सारस पक्षाची जोड श्रेष्ठ आहे का चक्रवाक पक्षाची जोड श्रेष्ठ आहे? तर म्हणले, भक्ती करत असताना, भगवंतावरती प्रेम करत असताना, त्या भगवंताची वाट पाहणं ते वाटुले पाहता शिनुले डोळेले डोळुले दावीशी पावले कैवडोळा तू माय माऊली कृपेची सावली विठ्ठल पावली वास तुझी. तुका म्हणे माझ्या आसवले बाया तुझं क्षेम देवाया पांडुरंगा. ही अशी अवस्था होते की नाही, याला त्याग असं म्हणलं जातं. आणि ही खरी भक्ती आणि हेच खरं भगवंताचं काय. आता हे गोपीभाऊ नाही सांगायचं मला, मग सांगण्याची माझी तयारी होती, इच्छा होती, पण आता इथं येत नाही. फक्त आता ते जोड आले म्हणून मला तुम्हाला सांगायचंय. म्हणून त्या ठिकाणी काही सारस नावाचे पक्षी असतात, काही चक्रवाक नावाचे पक्षी असतात. हे का बरं? ह्या दोन्ही कोण आपल्याला 2 सारस धरा किंवा 2 चक्रवाक धरा अशा पद्धतीने विचार जर केला तरी चालेल. हे का? त्याच्यामध्ये आपल्याला काय पाहता येतं? भगवंतासाठी तळमळ ह्या पक्ष्यांमध्ये पाहता येते. म्हणून हे पक्षी चांगले आहे का नाही? हे पक्षी फार महत्वाचे. राजहंस महत्वाचा आहे, सारस महत्वाचा आहे, चक्रवाक सुद्धा त्या ठिकाणी फार
महत्वाचे पक्षी आहे त्या ठिकाणी. हे सात्विकता निर्माण करणारे म्हणून या ठिकाणी काय हे असावे. दोन्ही चारी सारसे कवनी एकी वेळी बैसे तरी कोकिळही हो का. म्हणे कवनी म्हणजे कधीतरी एखाद्या वेळेस काय त्या ठिकाणी कोकिळा कवने एके वेळी बैसे म्हणजे समजा कोकिळा आली आणि त्या झाडाच्या फांद्यांवरती बसले. कवने एके वेळी बरं का सारखं जरी येऊन बसले तर जमन का. मग त्याचं कुहू 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 चालत राहील. मग ते ऐकायचं का याने ध्यान करायचं. मग हे चालणार नाही. मग तिनं कधीतरी बरं का तिनं सारखं नाही यावं कधीतरी आली कू कू केलं साधकाला त्याचं समाधान वाटेल. सारखं राहिले तर सारखं चालणार नाही. मग तरी कोकिळाही हो का मग आम्ही त्यांना काही म्हणणार नाही का हे आले आणि मग हे असं करू लागले. मग तसं आम्ही म्हणणार नाही. पण कधीतरी आली पाहिजे मग आम्ही तिला काही विरोध करणार नाही असा सरळ अर्थ होतो. पुढे म्हणले बघा निरंतर नाही तरी आले गेले काही हो तू का मयुरेही आम्ही ना न म्हणो. काय म्हटलं निरंतर नाही म्हणजे सारखं नाही येत. म्हणजे आज काल आला होता एकदा मोर त्याच्यानंतर आज एकदा आला होता त्याच्यानंतर 4-5 दिवसापूर्वी एकदा आला होता. म्हणजे तो काय सारखा येतो का निरंतर येत नाही. कधीतरी एक सकाळचा वेळ आहे त्या वेळेला आमचं काहीतरी चालत असतं. त्यावेळेला तो मोर येतो मस्तपैकी त्याचा ते आवाज येतो. त्याला पाहिलं तरी समाधान होतं. आता मोराकडे सुद्धा किती पाहण्यासारखं आहे. मोराचे पंख भगवंत आपल्या पिसाऱ्या आपल्या डोक्यावर लावतात की नाही. का बरं मोराला त्याग कळतो. मोराच्या बाबतीत पाहायला गेलं तर मोराच्या याच्यात काय असतो त्याग असतो त्याग. आता त्याच्यामध्ये बरीच कथा मोठी आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती तुम्ही भागवत कथेमध्ये ते ऐकतात. मग त्या मोराला सुद्धा त्या ठिकाणी काही फार महत्व आहे. पण तो मोर कसा आहे निरंतर नाही आला पाहिजे. तरी आले गेले काय आणि आपला थोडाफार येणारा जाणारा जरी त्या ठिकाणी असला होतो का हो असला त्या ठिकाणी असोत. का मयुर आम्ही ना न म्हणू म्हणजे त्या मोरला आम्ही त्या ठिकाणी नाही मात्र म्हणणार नाही. पण कसं निरंतर नाही थोडाफार येणारा जाणारा असेल तर असं आम्ही त्याला काय म्हणणार नाही नाही म्हणणार. म्हणजे तो आला गेला तरी चालेल पण निरंतर नको. पुढे पहा म्हणतात परी आवश्यक पांडवा आयसा ठाव जोडावा तेथ निगूढ मठ व्हावा का शिवालय. माऊली म्हणतात परी आवश्यक पांडवा. आता फार महत्वाचं सांगतो. हे बाकीचं सांगितलं का नाही हे जसं महत्वाचं त्याच्यापेक्षा आणखी निगूढ म्हणजे अतिशय गुह्य मर्मयुक्त अतिशय महत्वाची गुह्यतम असणारी जी गोष्ट आहे ती आवश्यक पांडव म्हणजे अर्जुना लक्षात घे. आयसा ठाव जोडावा असं त्या ठिकाणी स्थान देश ठिकाण स्थळ ती जागा त्या ठिकाणी शोधावी. काय शोधावी माऊली म्हणतात तेथ निगूढ मठ व्हावा का शिवालय. निगूढ म्हणजे गुह्य निगूढ म्हणजे कोणाला माहितीच नाही. आता काही काही ठिकाण आहे का नाही आता दादाने त्याची ओळख करून दिली. पारनेरला गेल्यानंतर लोकांना काय माहिती पारनेर म्हणजे काय. तिकडे बाळवणीला गेल्याच्या नंतर लोकांना काय माहिती बाळवणी म्हणजे काय आहे का नाही. हे काय लोकांना माहित नव्हतं. पण दादाने त्याची माहिती करू 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 लोकांना सांगू लागली आहे का नाही. पण मग त्या ठिकाणी सुद्धा काय आता ते पारनेरला गेलं का तिथं शिवालय वगैरे सगळं सगळं प्रतिकाशित म्हणलं जातं त्या ठिकाणी. पण हे गुह्य होतं आहे का नाही. हे गुह्यच ठेवावं म्हणजे कोणाला माहिती नसावं. का माहित नसावं कारण काय होतं तिथलं महत्व माहिती झालं तर लोकांचं काय होतं येणं जाणं सुरू होतं. आणि लोकांचं जर येणं जाणं त्या ठिकाणी सुरू झालंच तर मग काय होईल आपल्याला साधना लागेल का. साधना करता येईल का. आपल्याला साधनाही करता येणार नाही. आपल्याला साधना करता येणार नाही. मग ते कसं असलं पाहिजे लोकांच्या माहितीतलं नसावं. लोकांना ते माहितीच नसावं. काय माहित नसावं तिथं कोणीतरी एक साधक राहिला होता कोणीतरी एक संत राहिला होता. त्या संताचा त्या ठिकाणी मठ आहे हे कोणालाच माहित नसावं. त्या संताचं त्या ठिकाणी काय किंवा त्या ठिकाणी भगवंताचं शिवालय होतं हे सुद्धा कोणाला माहित नसावं. मग ते कसं आहे गुहेचं असावं कोणाला त्याविषयी अजिबात माहित नसावी. असं स्थान त्या ठिकाणी काय करावं आपण शोधावं. कसं शोधावं जे कोणाला माहिती नाही असं. म्हणजे हे का माहिती नसावं याच्या मागचं कारण एवढंच आहे लोकांची वर्दळ नसावी त्या ठिकाणी. जर ते माहिती असेल तर लोकांची वर्दळ चालू होईल आणि वर्दळ चालू झाली का याची साधना त्या ठिकाणी होणार नाही. म्हणून ते निगूढ गुह्य असं त्या ठिकाणी असावं. परी आवश्यक पांडवा ऐसा ठाव जडवा जेथ निगूढ मठ व्हावा का शिवालय. दोन्ही माझे आवडे ते जे मानले होय दोन्ही माझे आवडे ते जे मानले होय चित्ते बहुत करून एकांते बैशी जे गा. दोन्ही दोन्ही माझी आवडे दोन्ही म्हणजे काय तिथं तो मठ किंवा त्या ठिकाणी काय आहे शिवालय दोन्ही मध्ये तुम्हाला जे आवडेल ते. तुम्ही म्हणले मला मठात फार बरं वाटतं
छान आहे. काही अडचण नाही. नाही मला मठात नाही आवडत. मला शिवालयातच बरं वाटलं. मी तिथं बसलो मला बरं वाटलं. चालेल मठ नको, शिवालय घ्या. तुम्हाला दोन्हीमध्ये जे आवडेल ते घ्या. आहे का नाही? जे मानिले व्हये चित्ता असे आहे का नाही? मग त्या ठिकाणी काय आहे, तुम्हाला जे मानले, तुम्हाला जे योग्य वाटेल तुमच्या चित्ताला म्हणजे तुमच्या अंतःकरणाला जे योग्य वाटेल ते. पण त्यातल्या त्यात माऊली म्हणतात, "बहुत करून एकांती बैशी जगा" आणि त्याच्यापेक्षा काय बहुत म्हणजे पुष्कळ करून काय आहे, एकांते बैशी जगा. त्याच्यापेक्षा काय एकांत फार महत्वाचं आहे. ते शिवालयच असावं, तो मठच असावा, हे महत्वाचं आहे का हे का एकांत महत्वाचं आहे? एकांत महत्वाचं आहे त्यामध्ये. शिवालय आहे आणि लोकांची वर्दळ असेल आणि सगळ्या लोकांचा असेल, त्याला काय उपयोग आहे का? मठ आहे, लोकांचं येणं जाणं त्याला काय महत्व आहे का? त्याला महत्व नाही. म्हणजे पुष्कळ करून, अधिक करून काय कर, ती एकांत पाय. ते बाकीचं नसलं तरी चालेल, पण एकांत त्या ठिकाणी फार महत्वाचं आहे. पुढं पहा आता जरा थोड्या ओव्या राहिल्यात आपण जरा घेऊ पाहून आता काही जास्त काही नाही. म्हणून तैसे ते जाणावे, मन राहते पहावे, राहील तेथे रचावे असं नाहीशी. म्हणून तैसे ते जाणावे. कसे जाणावे? तसं असणारं ते स्थान आहे का नाही, तसं त्याचं त्याला जाणावं, त्याचा अनुभव घ्यावा, त्याची प्रतीती घ्यावी. काय प्रतीती घ्यावी? मन राहते पहावे. आपलं मन त्या स्थानावरती स्थिर राहतं का नाही, आपलं चित्त लागतं की नाही, असं पाहावं. म्हणजे जसं आपण मिठाईच्या दुकानामध्ये गेलं, "दादा ती थोडी मिठाई द्या बरं, कशी काय लागते?" ती खाऊन पाहिली. "ही द्या बरं थोडी." ही पाहिली, ती पाहिली. एक मिठाई फार गोड लागली त्याला. मग "दादा हीच मिठाई आम्हाला द्या." म्हणजे काय वाटलं? त्या मानाला ती मिठाई फार गोड लागली. बरोबर आहे की नाही? तसं हे मठ पाहिला, शिवालय पाहिला, दोन्ही सोडून कुठेतरी एकांतच पाहिलं, स्थिर होण्याकरता. हे जर पाहिलं, ज्या ठिकाणी मठात हो, नाहीतर शिवालयामध्ये हो, आपलं मन स्थिर होतं का नाही? आपलं मन स्थिर होतं. बस ते स्थान त्या ठिकाणी काय करावं आपण निवडावं. मन राहते पाहावे. आपलं मन त्या ठिकाणी स्थिर राहतं की नाही? अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपण पाहावं. राहिलं तेथे रचावे असं नाहीसे आणि ज्या ठिकाणी आपलं मन, आपलं चित्त स्थिर राहिलेलं आहे, सहजच आपल्याला समाधान वाटलेलं आहे आणि त्याच ठिकाणी काय करावा? रचावे आसन. आता आसन रचावे म्हणजे काय? तो वटा, तो चबुतरा, तो रचावा. आता पहिल्यांदा सांगितलं नाही, मला वाटतं श्लोकातच सांगितलं, किती उंच असावा, किती खाला असावा. पुढे ओव्या चाललेली आता वेगळी नाही सांगत म्हणजे त्या निमित्ताने आपल्या ओव्या पण पुढच्या होऊन जातील. म्हणून तर हां, हे झालं. वरी चोखट मृग सेवडी माझी धृत वस्त्राची घडी तळवटी आमोडी कुशागुर कुशांकुर काय करायचं त्या ठिकाणी वरी चोखट मृग सेवडी आता त्या आसनावरती त्या चबुतऱ्यावरती त्या वाट्यावरती काय करावं मृग सेवडी मृग म्हणजे काय मृगाची असणारी चांबडी इथं काय दिलं बघा 24 नंबर मृग चर्म कृष्णांजीन त्याला कृष्णांजीन म्हटलं जातं किंवा मृग चर्म असं म्हटलं जातं खालची ओळी पहा नाही खालची ओळ पहा आधी नंतर वरची ओळ पहा म्हणजे खाली काय करायचं तळवटी आमोडी कुशा कुर म्हणजे त्या ठिकाणी तळवटी म्हणजे काय आहे तळाला तळाला म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या खालच्या बाजूला अमोडी म्हणजे काय साग्र आहे का नाही कुशांगुर म्हणजे त्या ठिकाणी आग्र कुश म्हणजे ते म्हणजे आपण दर्भ पाहिलं होतं आणि ते कसं असलं पाहिजे मऊ असले पाहिजे आणि फारच टोचणारे असेल तर आणि फारच आता ते गवत असतं ना काही काही काटेदार पण असतं मग ते काटेदार जर गवत ठेवलं मग काय होईल ते काटेदार आता काट्याचा स्वभाव काय लोकांच्या मनामध्ये विचार असतो त्याचा काटाच काढीन म्हणजे वलय कायच आहे काट्याचं म्हणजे असे काटेदार असे गवत असावं त्या ठिकाणी गवत हातात घेतलं तरी हात कापला जातो त्या ठिकाणी अशी गवत नसावं सागर असावं मऊ असावं कोमल असावं असं त्या ठिकाणी काय ते कुशांकुर म्हणजे ते कुश त्या ठिकाणी ते दर्भ त्या ठिकाणी असलं पाहिजे त्याच्यावरती काय करायचं वरी चोखट मृगसेवडी आणि त्या कुशावरती त्या गवतावरती त्या दर्भावरती काय वर त्या दर्भाच्या वर काय करावं मृगचर्म व्याघ्रचर्म म्हणले आता मृगचर्म नसेल व्याघ्रचर्म नसेल घरामध्ये घोंगडी आहे का नाही घरामध्ये घोंगडी घ्यायची पण कोणती घोंगडी घ्यायची काळी घोंगडी घ्यायची नाही मग घ्यायची झाली तर कोणती सफेद असणारी घोंगडी मिळते आपल्याला पंढरपूरला गेल्याच्या नंतर त्या चटया वगैरे त्या घोंगड्या वगैरे आपल्याला मिळतात म्हणजे हे सोपं करून द्यायला सोपं होतं मग ते नाही मिळालं तर हे घोंगडी आपण घेऊ शकतो कारण घोंगडी शुद्ध व्हायला वेळ लागत नाही का वर व्हावा लागत नाही तिला ना साबण लावा लागतो ना ब्रश लावा लागतो काय लावा लागत नाही मग फक्त झटकायची का लगेच शुद्ध होते मग तुम्हाला मृगचर्म नाही मिळालं व्याघ्रचर्म नाही मिळालं मिळू पण नाही
मिळवायचा प्रयत्न पण करू नका. ती सफेद घोंगडी जरी मिळाली ना, ती सफेद घोंगडी घ्या आणि त्या असणाऱ्या दर्भावरती आपण टाकून द्या. हे फक्त आता आपल्याला नाही साधना करता आली, पण आपल्याला बाकीचं काय, आता ज्ञानेश्वरीचं चिंतन करायचंय. कमीत कमी त्या घोंगडीवर बसून चिंतन केलं तरी आपल्याला त्याचा काय होऊ शकतो, लाभ होऊ शकतो. म्हणून त्या ठिकाणी काय म्हटलं, वरी चोखट मृग सेवडी मृगचर्म किंवा त्या ठिकाणी कृष्णाजीन, त्या ठिकाणी वरी म्हणजे चांगल्या प्रकारचं त्याच्यावरती आथरावं. आणि माझी म्हणजे त्यामध्ये काय, धृत वस्त्राची घडी. आणि धृत म्हणजे अतिशय धुतलेलं स्वच्छ, धृत म्हणजे धुतलेलं स्वच्छ असं असणारं काय वस्त्र. आणि त्या वस्त्राची काय करायची, घडी करायची. नुसतं पातळ सपाट आथरायचं असं नाही, ते घडी करा. म्हणजे मोठं वस्त्र असेल, ते मोठं जर असेल तर त्याची काय करा, घडी करा. आपल्याला किती लागते बसायला, आसन किती लागत तेवढ्या मापाचं ते करा. म्हणजे ते घडीवर घडी, घडीवर घडी, म्हणजे ते पण मऊ होईल का नाही, ते पण मऊ होईल. आणि त्याला धुवायला सांगितलं, का धुवायला सांगितलं, कारण वस्त्रावरती परिणाम होतो ना. म्हणून वस्त्र काय करायचं, धुवून घ्यायची, त्याची घडी करायची आणि त्यावरती आपण टाकायचं. सकोमल सारेसे सबद्ध राहती आपैसे, एक पाडे तैसे ओझा घाली. किती वेळ झाला बरं, एक आता किती, एक, दोन आणि तीन ओव्या राहिलेले. घ्यायचे का आपण सरळ सरळ. आता थोडं सरळ सरळ घेऊ आणि उद्याला वाटलं तर करू त्याच्यावरती विचार. काय म्हणलं, सो स कोमल सरिसे, म्हणजे ते असणारे दर्भ, ते असणारे गवत कसे असले पाहिजे. स म्हणजे चांगल्या प्रकारचे, सुशब्द आहे ना का, सुकोमल म्हणजे सुंदर चांगल्या प्रकारचे, कोमल मऊ असे सारखे त्या ठिकाणी. म्हणजे ते गवत खाली आथरताना, दर्भ खाली आथरताना कसं आथरायचं, इथं थोडं जास्त करा, इथं थोडं कमी करा, असं आथरायचं का, सारखं आथरायचं. आपण त्या ताट्या वगैरे बांधतो का नाही, ताट्या बांधताना कशा बांधायच्या, ते पाचड घाला त्याच्यामध्ये, किंवा त्या फांट्यामध्ये घाला, किंवा त्या ठिकाणी त्या तुरी असतात, तुरीची झाडं ते त्याच्यामध्ये घालताना कसं घालतो, एक सारखं प्रमाणामध्ये घालतो. मग ती ताटी बरोबर ते कट वगैरे केले की एकदम छान पैकी दिसते की नाही. पूर्वी आपण जनावरांना मांड वगैरे बनवताना मग ते कसं आथरायचं, एक सारखं आथरायचं. तसं ह्या ठिकाणी हे दर्भ गवत हे कसं कोमल तर असावा, सुंदर चांगल्या प्रकारचे कोमल मऊ असावे. पण मग आथरताना कशा आथरावा, त्या याच्यावरती, आसनावरती एकदम सारखे आथरावा. जर उंच जर केले तर काय होईल, आणि तो असा उंच झाला आणि तो त्याच्यामध्ये कलांडला तर ध्यान लागायची वेळ तो कलंडून जायचा, मग चालेल का. आणि कमी झालं तर कमी पण चालणार नाही. म्हणजे वर खाली नको त्या ठिकाणी. म्हणून म्हणतात सुकोमल सरीसे, अशा पद्धतीने चांगलं मऊ व्यवस्थित असणार. सबद्ध राहती अपयशी, आपापच त्या ठिकाणी ते कसे राहिले पाहिजे, सबद्ध सगळीकडून सारख्या पद्धतीचे आपापच राहता आलं पाहिजे. एक पाडे तैसे ओझा खाली, म्हणजे काय करायचे, एक पाढे, एक पाढे म्हणजे शब्दाचा अर्थ काय घ्यायचं, एक सारखं तसं करावं. तैशे ओझा, ओझा खाली, ओझा घाली. ओझा घालणं म्हणजे काय, चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी काय करावं, घालावं. परी सावयाची उंच होईल, तरी अंग हन डोलेलं, नीच तरी पावेल भूमी दोष. जर आता त्या ठिकाणी सावयाची म्हणजे काय घ्यायचं, की इथं शब्द, इथं बघा बरं, सावयाची 32 नंबर कदाचित असा एक शब्द येतो, उंच होईल. आता ते जर असं आणि फारच ते एका बाजूने जर त्याने उंच केलं गवत, तर काय होईल, तरी अंग हान डोलेलं. आणि अंग डोलणं म्हणजे काय होईल, कळलं तो तिथं बसल्याच्या नंतर. म्हणून त्या ठिकाणी कसं, सावयाची म्हणजे सारखंच असलं पाहिजे. बर, तरी तरी अंग हान डोलेलं म्हणजे तो त्या ठिकाणी त्याचं शरीर कलंडेल. आणि नीच तरी पावेल. आणि जर त्या ठिकाणी गवत फारच कमी घातलं, उगाच थोडं धरा, एवढं एवढं घ्या आणि तेवढंच ठेवा, आणि मग काय होईल, भूमीचा असणारा दोष, भूमीमध्ये दोष काय असतो, आता थंडीचे दिवस आहे का नाही, थंडीचे दिवस म्हणजे त्याला खालून गारवा आला, म्हणजे काय होईल, मग काय होईल, मग त्याची समाधी लागली किंवा तो चांगल्या ध्यानाला लागला, पण खालून गारवा लागू लागला, म्हणजे मग त्याची समाधी उत्थान होऊ शकते, समाधी मोडू शकते. मग खाली पण नाही ठेवायचं, म्हणजे काय होईल, गारवा लागला नाही पाहिजे, म्हणजे भूमीचा दोष नाही लागला पाहिजे. भूमीचा दोष म्हणजे खालचा गारवा वगैरे असा दोष लागू शकतो. कारण हे सगळं भूमीचं आता वर्णन केलं, स्थानाचं वर्णन केलं, पण भूमीमध्ये गारवा वगैरे हे तर असतातच का नाही. म्हणजे शिवालय असू नाही तर मठ असू द्या, तिथं काही गारवा नसतो का.
शिवालयामध्ये गेल्याच्या नंतर गरम होतं. असं कधी झालंय का? तिथं बी थंड आहे. मठात गेलं तरी तिथं बी थंडच आहे. म्हणून त्या भूमीचा दोष नाही लागला पाहिजे. मग गवत किती अशा पद्धतीनं रचा, की खालचा जमिनीतला गारवा, त्याचा दोष मात्र साधकाला लागता कामा नये. आणि फारच असं उंच करू नका, का ज्याच्यामध्ये तो कलंडून खाली पडेल. आणि असंही करू नका, की जास्त एका बाजूला जास्त ठेवलं आणि एका बाजूला कमी ठेवलं. असं पण करू नका. सगळं समान त्या ठिकाणी असावं. म्हणून तैसे न करावे, समभावे धरावे. म्हणून त्या पद्धतीने जास्त वर पण नसावं, जास्त खाली पण नसावं. त्याला समभावामध्ये ते रचावं, त्या ठिकाणी करावं. समभावे धरावे, सारखं त्या ठिकाणी धरावं. हे बहु असो व्हावे, असं नाहीशे. आता बहु असं आता किती आता सांगायचं ते आसनाविषयी. बरं आसनाविषयी काय आपण पाहिलं, हे कोणतं आसन आहे? अंतरंगाचं आसन आहे का बहिरंगाचं आसन आहे? तत्वानुसंधान पाहिल्याच्या नंतर काय कळलं तुम्हाला? हे आसन हे आसन बहिरंगाचं आसन आहे. अंतरंग आसन कोणतं आहे? हाय का शब्द लक्षात? आसन साधन फल त्रिपुटी त्याच्यामध्ये. काय सांगितलं त्याच्यामध्ये? त्या आसनाला साधन काय सांगितलं? त्याला फळ काय सांगितलं? अहो अनंत शैथिल्य, प्रयत्न समापत्ती हे पण आसनच आहे ना. हे पण आसन सांगितलं. पण हे कधी? हे पुढं पाहायचं आपल्याला. आता पुढे मुद्दा येतील ना. जसे जसे त्या ज्या ठिकाणी त्यावेळेस ते मुद्दे आले ना, त्या मुद्द्यावरती आपण काय करायचं? बोलायचं. ते लिहून घेता तुम्ही लिहून घेता की नाही? म्हणजे मग त्या वेळेला तुम्हाला काय होईल? त्याचा उपयोग होईल. म्हणून अशा पद्धतीने काय करावं? हे बहु असो, आता हे पुष्कळ झालं, भरपूर या ठिकाणी झालं. व्हावे असं नाहीशे. अशा पद्धतीचे त्या ठिकाणी काय असलं पाहिजे? आसन असलं पाहिजे. श्लोक वाचायचा तर वाचा. उद्या त्याच्यावरती आपण विचार करू. वाचा कोणाला वाचायचं असेल तर. नाही वाचायचा? रामकृष्ण हरी. पुंडलिक वरधारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. रामकृष्ण हरी. राधे.